श्री स्वामी समर्थ. या विश्वाच्या प्रत्येक कणामध्ये देवाचे वास्तव्य आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. देव सर्वत्र विराजमान आहे. अगदी आपल्या शरीरातही देवाचे वास्तव्य आहे. देव जरी आपल्याला प्रत्यक्ष दिसत नसला तरी त्याची उपस्थिती जाणवते. असा अनुभव अनेक वेळा येतो आणि हा अनुभव फक्त अशा लोकांना प्राप्त होऊ शकतो ज्यांच्याकडे अशा लक्षणांबद्दल शास्त्रात कोणत्या तरी प्रकारची अनन्य शक्ती आहे. जर एखाद्या व्यक्तीला असे संकेत दिसले तर त्या व्यक्तीने समजले पाहिजे की तो सामान्य माणूस नाही. हे जरी खरं असलं तरी आपल्यामध्ये काही लोक खूप भाग्यवान असतात. त्यांच्यावर देवाचा आशीर्वाद असतो. त्यांच्या आजूबाजूला अशा काही शक्ती असतात ज्या त्यांना प्रत्येक वेळी योग्य मार्ग दाखवतात. तसेच कठीण प्रसंगात देखील मदत करतात. याशिवाय भक्तांनो, दैवी शक्ती काही अशा लोकांना निवडतात की जे स्वतः सत्याच्या मार्गावर चालतात आणि इतरांनाही धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. तुम्हाला कसं कळेल की तुमच्यासोबत कुठली तरी अलौकिक शक्ती आहे जी तुमचं सदैव रक्षण करत असते, जिच्यामुळे तुम्ही अनेक वेळा मृत्यूला स्पर्श करूनही बाहेर पडला आहात. तसेच मोठा अपघात होऊनही तुम्हाला काहीच झाले नाही. तर हे सगळं घडतं केवळ त्या अलौकिक शक्तीमुळे जी तुमचे रक्षण करण्यास सदैव तत्पर असते. तर तुमचा विश्वास असो किंवा नसो, पण ती शक्ती नेहमी तुम्हाला तुमच्यासोबत तिचे अस्तित्व जाणवून देते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींची लक्षणे सांगणार आहोत जे जाणून घेतल्यावर तुम्हाला देखील समजेल की देव नेहमीच तुमच्यासोबत आहे. तुम्ही सामान्य व्यक्ती नसून इतर सामान्य माणसापेक्षा थोडे वेगळे आहात. चला तर मग त्या लक्षणांबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्यावर स्वामींची कृपा कायम राहण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. 1. मित्रांनो, स्वप्नात साप दिसणे ही केवळ एक सामान्य गोष्ट मानली जाते. परंतु सतत तुम्हाला तुमच्या स्वप्नात पुन्हा पुन्हा साप दिसत असेल तर हे कोणतेही साधे लक्षण नाही. तुमच्या भविष्यात येणाऱ्या संपत्तीचे लक्षण आहे. म्हणजेच तुम्ही पुन्हा पुन्हा हे स्वप्न पाहत असाल तर येणाऱ्या काळात तुम्ही प्रचंड संपत्ती कमवाल. तुमची गरिबी आता संपणार आहे. तुम्ही सामान्य माणसातून उठून असे काहीतरी कराल ज्यामुळे तुम्ही इतर लोकांपेक्षा चांगले व्हाल. महादेवाचा तुमच्यावर विशेष आशीर्वाद असेल. ही पृथ्वी फक्त तुमच्या कुटुंबाचे नशीब बदलण्यासाठी आहे. स्वप्नात वारंवार साप दिसणे तुमच्या भविष्यात संपत्ती वाढवण्याचे दर्शवते. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करू शकाल. तुमची जी इच्छा असेल ते तुम्हाला मिळेल. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार साप दिसला तर समजा तुमची मनोकामना पूर्ण होईल. स्वप्नात साप दिसल्यानंतर तुम्ही नियमितपणे भगवान भोलेनाथाची पूजा करायला सुरुवात करावी. त्यामुळे तुम्हाला लवकरच तुमचे फळ मिळेल. 2. मित्रांनो, या जगात असे काही लोक आहे ज्यांच्या आत अनोखी शक्ती आहे. त्यांना भविष्यातील घटनांबद्दल विशेष माहिती आधीच काही संकेताद्वारे मिळते. भविष्यात काहीतरी वाईट होईल की चांगले होईल या लोकांना आधीच माहिती असते की त्या गोष्टी आता घडणार आहेत. त्यांचे मन अचानक अस्वस्थ होऊ लागते. त्यांना आजूबाजूचे वातावरण बदलताना दिसते. त्यांना निसर्गात असे काही दृश्य दिसतात जी अशुभ असतात. या लोकांना कळते की नजीकच्या काळात काहीतरी खूप वाईट घडणार आहे. अशा वेळी समजावे की देव तुमच्या सोबत आहे. 3. स्वप्नात मंदिर पाहणे. भक्तांनो, अनेक वेळा लोक स्वप्नात मंदिर किंवा मंदिराचा परिसर पाहतात. पण खूप कमी भाग्यवान लोक असतात ज्यांना त्यांच्या स्वप्नात देवाचे दर्शन घडते.
या व्यक्तीला दैवी शक्तीने काही विशेष आशीर्वाद मिळतात. भगवान शंकराकडून या विशेष लक्षणाद्वारे त्यांना भविष्यात घडणाऱ्या घटनांची माहिती मिळते. अशा लोकांच्या घरी माता लक्ष्मीचे आगमन लवकर होते आणि पैशाची कधीही कमतरता भासत नाही. तसेच प्रत्येक संकट त्यांच्यापासून कायमचे दूर जाते. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा. 4. समाजाप्रती कर्तव्यदक्ष असे काही लोक आहेत जे समाजाप्रती आपली जबाबदारी समजून त्यांच्यासाठी चांगले काम करतात. अडचणीत सापडलेल्यांना मदत करतात. तसेच गरीब असह्य लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये ते लोकांचे दुःख समजून घेऊन त्यांना मदत करतात. प्राणी आणि पक्ष्यांना मदत करतात आणि आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचा नेहमी आदर करतात. कोणत्याही व्यक्तीला सर्वोत्तम मानून तुच्छ न लेखता त्यांची सेवा करतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये असे गुण नसतात, परंतु असे गुण ज्या व्यक्तीमध्ये दिसतात त्यांच्यावर भगवंतांची कृपा कायम असते. असे व्यक्ती कायम प्रामाणिकपणे काम करतात आणि इतरांनाही पुण्य कार्य करण्यास प्रवृत्त करतात. 5. मित्रांनो, धर्मग्रंथात सांगितलं आहे की ज्या व्यक्तीचे सद्गुण उत्तम आणि श्रेष्ठ असते त्या व्यक्तीचे जीवन भक्तीने परिपूर्ण असते. म्हणजेच तुम्ही तुमची दैनंदिन कामे करून देवपूजेला थोडा वेळ देऊन त्याचा अनुभव घेतला तर प्रत्यक्षात तुम्ही दैवी शक्तींनी वेढलेले आहात. त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी देवाप्रती कृतज्ञताही वाटते. अशा स्थितीत देवावरील पूर्ण श्रद्धा जागृत होते. दुःख असो किंवा सुख असो, प्रत्येक प्रसंगात भगवंतांचे स्मरण करणारी व्यक्ती भगवंताला नेहमी प्रिय असते. तुमचा देवावर विश्वास असेल तर कमेंट करा. माझ्यावर देवी शक्तीचा आशीर्वाद कायम राहू दे. 6. काही लोक असे असतात की त्यांच्या आजूबाजूला त्यांना नेहमीच एक विशिष्ट प्रकारचा सुगंध जाणवतो. सुगंधी फुले, अगरबत्ती किंवा कापूरसारखा सुगंधाचा वास हवेत तरंगत असेल तर याचा अर्थ असा की त्यांच्याभोवती दैवी शक्ती असण्याचं हे लक्षण आहे, जे त्यांना लवकरच दैवी शक्तीच्या अनुभवाची प्रचिती येईल. 7. मित्रांनो, आपल्या शास्त्रात ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही सर्वात शुभ आणि शुभ मुहूर्त म्हणून वर्णन केले आहे. ती दिवसातील सर्वात महत्त्वाची वेळ मानली जाते, कारण ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी वातावरणात अनोख्या सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो. म्हणूनच शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर उठणे हे श्रेष्ठ मानले आहे. परंतु जर एखाद्या मनुष्याची झोप आपोआप ब्रह्ममुहूर्तावर उघडत असेल तर तो एक अलौकिक संकेत मानला जातो. अशा लोकांच्या आयुष्यात कधीच पराभव होत नाही. अशी व्यक्ती भगवंताच्या इच्छेनुसार सर्व काही नक्कीच करते. 8. तसेच तुम्ही एखाद्या दुकानात गेला आणि तिथे अगोदर कोणीच नव्हते, परंतु तुम्ही जसे दुकानात गेला तेव्हा अचानक त्या दुकानात गर्दी होऊ लागते. तुम्ही कुठे पण गेला आणि लगेचच तुमच्या मागे गर्दी किंवा तुमच्या आसपास लोक स्वतःहून येत असतील तर तुमच्या पायात साक्षात लक्ष्मी आहे. तुमच्याबरोबर देवांचा वास आहे. तुमच्याबरोबर देव आहे. तर मित्रांनो, तुमच्यामध्ये यापैकी कोणते लक्षण आहे हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तसेच तुम्हाला कोणता अनुभव आला आहे का हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुम्हा सगळ्यांवर राहो ही प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.